नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील 6वं प्रकरण फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे बैजिक राशींचे अवयव यामधील पहिला भाग फॅक्टर्स ऑफ ए क्वाड्रॅटिक ट्रिनोमियल म्हणजे वर्ग त्रिपदीचे अवयव पाहायचे आहेत। अशा पद्धतीचे अवयव आपण आता 7वी मध्ये सुद्धा थोडेफार पाहिलेले आहेत। आता या वर्ग त्रिपदीचे अवयव पाडायचे आपल्याला। तर या वर्ग त्रिपदीमध्ये दोन प्रकार आहेत। आता पहिला प्रकार सांगतो तुम्हाला, पहा ही वर्ग त्रिपदी आहे। वर्ग त्रिपदी म्हणजे या त्रिपदीमधील सर्वात मोठा घात हा 2 आहे। पहिली गोष्ट, याच्यामध्ये 3 पद आहेत आणि x वर्ग जे आहे त्या या x वर्गाचा सहगुणक इथं 1 आहे। या ठिकाणी 1 हा त्याचा सहगुणक आहे। आता आपल्याला या इथं 1 सहगुणक आहे आणि यानंतरची काही उदाहरणं पाहिजेत आपल्याला। त्याच्यामध्ये 1 सोडून दुसरा कोणताही अंक असेल म्हणजे सहगुणक असेल। आता इथं आपल्याला काय करायचे पहा, या वर्ग त्रिपदीचे आपल्याला अवयव पाडायचे। तर हे आहे स्थिर पद, हे आहे स्थिर पद, हे आहे मधलं पद। आता आपल्याला काय करायची, मधल्या पदाची फोड करायची आहे। मधल्या पदाची फोड करायची आहे, ती कशी करायची आहे, मधल्या पदाचा जो सहगुणक आहे, मधल्या पदाचा जो सहगुणक आहे तेवढी बेरीज आली पाहिजे। तेवढी काय आली पाहिजे, बेरीज आली पाहिजे। आणि गुणाकार किती आला पाहिजे, त्या दोन संख्याचा गुणाकार स्थिर पद आणि x वर्गाचा सहगुणक। लक्षात घ्या, x वर्गाचा सहगुणक आणि स्थिर पद यांचा गुणाकार करायचा। यांचा काय करायचा, गुणाकार करायचा। 18 एके 18, नीट लक्ष द्या। गुणाकार किती आला पाहिजे, 18। गुणाकार कोणाचा करायचा आहे, x वर्गाचा सहगुणक 1 आहे, जो असेल तो असेल, इथं 1 आहे आणि हे स्थिर पद चिन्ह असेल अधिक आहे अधिक आहे, 18 एके 18 गुणाकार x वर्गाचा सहगुणक आणि स्थिर पद। आणि आता बेरीज कशी करायची आपल्याला, बेरीज काय पाहिजे आहे, मधल्या पदाच्या सहगुणका इतकी बेरीज पाहिजे। ही सुद्धा धन आहे। पहिली पायरी काय करायची आहे, मधल्या पदाच्या सहगुणका इतकी बेरीज आणि x वर्गाचा सहगुणक आणि स्थिर पद यांच्या एवढा काय करायचा आहे, गुणाकार। आता असे दोन अंक शोधायचे आपल्याला की ज्यांचा गुणाकार 18 येतो आणि बेरीज 9 येते। लक्ष द्या, ज्यांचा गुणाकार 18 येतो आणि बेरीज 9 येते। दोन्हीही अटी पाहिजेत। 9 एके 9 गुणाकार समजा आपण म्हणलं 18, 18 एके 18, पण 18 एके 18 म्हटल्यानंतर 18 ने काय झाले 19, पण मला काय पाहिजे आहे, 9 पाहिजे आहे। मग आपण अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार 18 येतो आणि बेरीज 9 येतो। 6 त्रिका 18, 6 आणि 3, 6 आणि 3 9, 6 आणि 3 9, 6 गुणिले 3 18। अशा पद्धतीचे अवयव आपल्याला शोधायचे आहेत, हुडकायचे आहेत। मग आता हे जे दोन अवयव आपण काढल्यानंतर आता आपली उदाहरण आपल्याला सोडवायचे। कसं सोडवायचे, आपण फोड कुणाची केलेली आहे, मधल्या पदाची फोड केलेली आहे आपण। मग मधलं पद कसं आहे पहा, हे एक x वर्ग आहे, मांडू आपण x वर्ग अधिक मधले पद फोड कशी 9 आहे ना, 9 ची फोड आपण कशी केली, 6 आणि 3 म्हणजे 6x अधिक 3x। मधल्या पदाची फोड केली आपण आणि हे 18 जसच्या तसं। आता काय करायचंय, पहिल्या दोघांचा एक गट करायचा आहे आणि दुसऱ्या दोघांचा एक गट करायचा आहे। नीट लक्ष द्या, अगदी साधं सोपं उदाहरण आहे। आता या दोघातून काय बाहेर येतं पहा, बाहेर येतं म्हणजे या दोघांमध्ये असणारा सामायिक अवयव। इथं 1 आहे, इथं 6 आहे, अंक नको। आता इथं x आहे ना, इथं x आहे, इथं 1 x आहे, इथं x चा वर्ग आहे। x चा वर्ग म्हणजे काय आहे, x आणि x आहे। इथं काय आहे, फक्त x आहे। मग या दोघांपैकी अवयव बाहेर जो घ्यायचा तो लहान घ्यायचा असतो। लहान म्हणजे इथं फक्त एकच x आहे, इथं एकच x आहे, म्हणजे आपण काय बाहेर घेतलं, x बाहेर घेतलं। उरलं काय, आता हे x वर्ग आहे ना, x वर्गाची फोड केली मी, x गुणिले x, त्यातलं हे x बाहेर आहे, उरलं फक्त काय तर x सहगुणक 1 आहे, नाही मांडलं तर चालेल म्हणजे x।
हे चिन्ह अधिक. आता ते 6 गुणिले x आहे, त्यातलं x आपण बाहेर घेतलेलं आहे, फक्त राहिलं काय 6. आता हे चिन्ह जे आहे ते इथं देऊन ठेवायचे पहिल्यांदा. ओके. आता परत आपल्याला काय करायचं, ह्या दोघातून अवयव बाहेर काढायचा आहे. इथे x आहे परंतु इथे x नाही, म्हणजे x बाहेर येणार नाही. पण 3च्या पाड्यामध्ये 18 आहे, 3च्या पाड्यात 18 आहे. 18 असल्यामुळं 3 आपण बाहेर घेतलं. 3च्या पाड्यात 18 आहे म्हणजे आपण काय 3 बाहेर घेतलं. बाहेर घेतलं म्हणजे ह्यानं 3 न भागायचं. 3 3 3 1 3 3 1 3 उरलं काय फक्त x अधिकला अधिक आणि 3 सख 18. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं जे 2 कंस आलेले आहेत का नाही, म्हणजे पहा इथं हा एक कंस आलेला आहे x अधिक 6 x अधिक 6. नेहमी लक्षात ठेवायचं दोन्ही कंस सारखेच येतात. दोन्ही कंस सारखेच येतात, आलेच पाहिजे, नाही का आपलं चुकलं म्हणायचं. मग त्यासाठी एक काम करायचं, हे 3 लिहिलं का नाही, हा कंस लिहिला तरी चालेल, पण सुरुवातीला तसं करू नका. आता या 2 कंसापैकी एक कंस घ्यायचा. कोणता घ्यायचा, हा घ्यायचा हा घ्यायचा, कोणताही घ्या. x अधिक 6 आणि उरलेलं जे आहे ते दुसऱ्या कंसात टाकायचं. आता x अधिक 6 झालं. उरलं काय, इथं x उरलेलं आहे, इथं अधिक 3 उरलेलं आहे, आणि हे झालेले या वर्ग त्रिपदीचे अवयव. तर आता आपण दुसरं उदाहरण पाहू अशा प्रकारचं. आता आपण दुसरं उदाहरण सोडू, वजाचं आहे. अगदी सर्व उदाहरणं सोपीच आहेत, काही अवघड नाही. आता यमचा वर्ग जो आहे त्या यमच्या वर्गाचा संबंध आहे 1. पहिली पाहिजे आता गुणाकार आणि बेरीज महत्वाची. गुणाकार किती, यमचा वर्गाचा सहगुण किती आहे 1. स्थिरपद किती आहे 100. 100 1 100. गुणाकार किती आला पाहिजे 100. बेरीज किती पाहिजे, यमचा सहगुण चिन्हासहित -25. हे गोष्ट महत्वाची आहे. हे एकदा समजलं की मग परत आपल्याला काही अडचण येत नाही. मग आता मला सांगा, गुणाकार 100 बेरीज 25. आता 25 चौक 100. पहा 25 चौक 100 आपला पाडाय ना, 25 चौक 100. पण 25 आणि 4 किती होतंय 29. गुणाकार आव येतोय पण ते बेरीज येते 29, म्हणजे नाही. मग 100 गुणाकार कोणाकडे आणखी 20 5 100, 20 5 100, बरं आहे का. हा, आणि 20 आणि 5 25. पण आपल्याला काय पाहिजे -25 पाहिजे बेरीज. बेरीज काय पाहिजे -25. ह्या दोघाला चिन्ह देऊ आपण, बघू काय होते. -20 -5 -20 -5 वजा बेरीज करायची आपल्याला. मग दोघांची चिन्ह सारखी आहेत, दोघांची चिन्ह सारखी, दोघांची बेरीज करायची, दोघांचं चिन्ह द्यायचं, म्हणजे 20 आणि 5 25 -25 आली बेरीज. आता गुणाकार 100 येते का पाहू आपण, अधिक आला पाहिजे तो 20 5 100 आणि वजा अधिक, म्हणजे ह्या दोन संख्या आपण लिहू शकतो. म्हणजे ह्याचे अवयव काय आले मग -20 आणि -5. हे आपण अवयव पाडले, सुरुवातीचे अवयव पाडल्यानंतर मग परत आपल्याला काही अडचण नाही. पहिल्यांदा हे अवयव काढून घ्यायचे आणि मग आपण त्याप्रमाणे सोडवायचं आहे. -20 -5 पहा, -20 -5 -25 आणि 20 5 100 वजा अधिक 100, म्हणजे असं पाहत आहे यमचा वर्ग -20m -5m आणि अधिक 100. ओके. आता मग सारखंच मग दोघांचे गट करा. अगदी साधं सोपं आहे, काहीही अवघड नाही. या दोघांना काय पाहिजे, इथं यम वर्ग आहे म्हणजे यम आणि यम आहे, तिथं फक्त एकच यम आहे. मग दोघातलं फक्त यम आता बाहेर आलं, मग हे यम बाहेर आलं म्हणजे काय राहिलं बघा. आता फक्त इथं काय शिल्लक राहिलं यम, वजाला वजा, यम यम कॅन्सल, यम एक यम उरलं किती इथं 20 वजा. आता हे वजा. आता इथं पहा हे चिन्ह आधी देऊन ठेवायचं, हे चिन्ह द्यायचं आहे. ओके. आता इथं काय बघा 5 आहे, इथं 100 आहे, 5च्या पडे 100 आहे म्हणजे 5 न 100 ला भाग जातो. यम आहे, इथं यम नाही म्हणजे इथं काय बाहेर आपण काय घेतलेलं आहे -5 न आपण आता भागणार आहे. म्हणजे बाहेर काय आपलं आता -5 आलं ना, वजा चिन्ह घेतलं मी, इथं 5 आहे म्हणून 5 म्हणजे काय बाहेर आलं टोटल -5. -5 ने ह्याला भागू बघा, -5 -5 कॅन्सल, उरलं काय फक्त यम अधिक वजा 5 दुने 10 वरचं 0. मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलं की दोन्ही कंस कसे येतात सारखे येतात. दोन्ही कंस इथं कुठल्याही ह्याच्यामध्ये दोन्ही कंस काय होतात सारखेच येतात.
मग त्यासाठी आपण काय करायचं, जे बाहेर येतं ते सुरुवातीला तेवढं बाहेर व्यवस्थित आलेला अंक काढायचा आणि हा कंस मांडला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. पहा आता मग दोन्ही पैकी एक कंस घ्यायचा, m - 20 आणि उरले दुसऱ्या कंसात काय उरलंय, m - 5. आता आणखीन एक गोष्ट महत्वाची, जेव्हा वर्ग पदाचा सहगुणक 1 असेल, वर्गाचा सहगुणक 1 असेल, 1 असल्यानंतर जर का फक्त 1 असल्यानंतर हे जे अवयव येतात तेच येतात इथं, -20 - 5. पण केव्हा, जर त्याचे सहगुणक m वर्गाचा सहगुणक जर 1 असेल तर, 1 नसेल तर अशा पद्धतीचे अवयव येत नाहीत. आता पुढील उदाहरण पाहू आपण. हे शेवटचं उदाहरण पहा, अगदी साधं सोपं आहे. काय आहे पहा उदाहरण, वाचा एकदा. 44x वर्ग वजा 1x, सोयीसाठी मी आपल्याला लिहिलेलं आहे, वजा 3. आतापर्यंत x वर्गाचा सहगुण हे किती होता, 1 होता, आता 44 झालेला आहे. असू द्या, काही अडचण नाही. आपला नियम आहे तोच आहे. काय करायचं आपल्याला, x वर्गाचा सहगुणक आणि स्थिरपद यांचा गुणाकार. 4 त्रिके 12, 12 ला 2, 5 ला 1, 4 त्रिके 12 आणि 1 13. हे अधिक आहे, हे वजा आहे, म्हणजे वजा. काय ना, अगदी साधं सोपं आहे. गुणाकार झाला. आता पाहिजे बेरीज. बेरीज किती पाहिजे आपल्याला, मधल्या पदाच्या सहगुणका इतकी बेरीज. मधल्या पदाचा सहगुण किती आहे, -1 आहे, -1 आहे. आता आपल्याला अवयव शोधायचे. असे 2 अवयव शोधायचे की ज्यांचा गुणाकार किती आला पाहिजे, 132 आला पाहिजे, -132. आणि बेरीज किती आली पाहिजे, -1 आली पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, -1 बेरीज आहे, म्हणजे एक बेरीज आहे समजा आपण असं म्हणू. पण जेव्हा एक बेरीज असते म्हणजे वजा चिन्ह आहे, तेव्हा त्या 2 संख्या लगतच्या संख्या असतात, त्यांचा फरक वजाबाकी 1 आली पाहिजे ना. म्हणजे त्या 2 ज्या संख्या आहेत त्या कशा असणार आहेत, लगतच्या असणार आहेत, चिटकूनच्या असणार आहेत. मग त्यांचा गुणाकार किती येणार आहे, 132. आता पहा, 2 लगतच्या संख्या आपण एक विचार करू जरा, 8 आणि 9. यांची वजाबाकी 1 येते ना. समजा आपण 9 ला वजा चिन्ह दिले की वजाबाकी आपली किती येणार आहे, 1 येणार आहे. आणि दोघाचा गुणाकार किती येणार आहे, ऋण येणार आहे. 9 8 72, आपल्याला पाहिजे 132. मग आता आपण काय करू, 132 म्हणण्याचा पहा, 12 गुणिले 12, 12 12 144. हे 144 पेक्षा कसा अंक आहे, लहान आहे. म्हणजे 12 12 तुरंत आपण घेतलं. मग आपण आता काय करू, आपण 12 गुणिले 11 करू. बघू काय येते, 12 1 12 ला 2 हाच्या 1, 12 1 12 आणि 1 13. म्हणजे 12 आणि 11 ह्या संख्या आहेत, बरं आहे का. कसं काढायचंय तुम्हाला मी आता सांगितलं. आता 12 आणि 11 आहेत. आता ह्यांचा वजाबाकी किती पाहिजे आपल्याला, -1 पाहिजे. मग जेव्हा वजाबाकी म्हणजे बेरीज वजा पाहिजे असते तेव्हा मोठ्या संख्येला चिन्ह द्यायचं. म्हणजे पहा, 11 वजा 12, 11 वजा 12, 11तून 12 जात नाहीत म्हणून 12तून 11 घालवणार, 1 राहणार, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं आपण म्हणून ते वजा आलं. आणि दोघांचा जर गुणाकार केला तर 132 येतो आहे. आणि चिन्ह वजा अधिक वजा. म्हणजे अशा पद्धतीने आपण ह्या 2 संख्या काढलेल्या आहेत. अशाच पद्धतीने उरलेल्या तुम्ही काढायच्या आहेत. अगदी साधं सोपं आहे, काहीही अवघड नाही. म्हणजे आपल्या संख्या कोणत्या आल्या, -12 आणि +11. ओके. आता पहा कसं कसं आहे ते, नीट लक्ष द्या. -12 +11 म्हणजे हा अशा पद्धतीने म्हणतो मी 44x वर्ग. आता 44 आहे म्हणून मी तर काय म्हणतो, 11 म्हणतो मी, अधिक 11x वजा 12x वजा 3. म्हणजे बघा, 11 वजा 12 वजा 1. 11तून 12 जात नाही, 11तून 12 जात नाही म्हणून आपण काय केलं, 12तून 11 घालवलं, मोठ्या संख्येत चिन्ह दिलं त्याप्रमाणे. मग आता पूर्वीप्रमाणे आपलं आहे असं दोघाचे गट करायचे. इथे x वर्ग आहे, इथे x आहे. आता इथं आणखी आता अंक सुद्धा आलेला बघा, इथे x वर्ग आहे ना, म्हणजे x तिथे x आहे, बरं. आता 11 आहे, इथं 44 आहे, म्हणजे 44च्या पाड्यामध्ये 11 आहे, म्हणजे 11च्या पाड्यात 44 आहे, बरं का. म्हणजे इथं 11 सुद्धा बाहेर येणार आहे. म्हणजे काय बाहेर येणार, इथं 11x बाहेर येणार आहे. ह्यातून काय बाहेर येणार आहे,
11x. आता पहा 11 चोक 44 आणि x बाहेर आलं म्हणजे काय बाहेर आलेलं आहे? बाहेर म्हणजे सामायिक. बाहेर म्हणजे काय? सामायिक अवयव काढला. 11 नंतर भागायचं आलं. 11 चोक 44. 11 चोक 44. x वर्ग आहे म्हणजे x गुणिले x आहे, त्यात 1 गेलं म्हणजे काय राहिलं? फक्त x राहिलं. अधिक पहा x गेलं, इथं काय राहिलं? फक्त सॉरी आपला 11x बाहेर घेतलं ना म्हणजे 11x आहे. 11x एक 11x म्हणजे इथं फक्त काय राहिलेलं आहे? एकच राहिलेलं आहे. पहा 11 चोक 44. x वर्ग आहे म्हणजे x गुणिले x, त्यातलं हे x गेलं, हे x गेलं, राहिलं फक्त एकच x राहिलेलं. काय फक्त आता इथं एकच x राहिलेलं आहे म्हणजे इथं राहिलं काय? फक्त x आणि अधिक 11x एक 11x 1 राहिलेलं आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे इथं वजा चिन्ह द्यायचं पर्यंत. आता पहा इथे x आहे, इथे x नाही, x चा विषय मिटला. आता 12 आणि 3 आहे, 12 आणि 3 आहे म्हणजे 3च्या पाड्यात 12 आहे. 12 आणि 3च्या मध्ये जर विचार केला आपण, 3च्या पाड्यात 12 आहे, 12च्या पाड्यात 3 नाही, पण 3च्या पाड्यात 12 आहे म्हणून 3 बाहेर आलं. म्हणून काय आलं? 3 बाहेर आलं. का आलं? 3 हा लहान अंक आहे. आपण काय करतो? नेहमी लहान अंक बाहेर घेतो म्हणजे सामायिक घेतो. आता वजा 3 आलेलं आहे म्हणजे आपण काय बाहेर घेतलंय? वजा 3. म्हणजे वजा 3 जर ह्याला भागलं तर पहा हाच कंस तिथे येतो का नाही? पाहू आपण. वजा वजा अधिक 3 चोक 12 उरलं x. पहा आलं 4x. वजा वजा अधिक आणि 3 1 3, 3 1 3. आता बघा दोन्ही कंस सारखे ना, मग दोघांपैकी एक घ्या. 4x अधिक 1 उरले दुसऱ्या कंसात टाकायचं. उरलं काय? 11x. इथं उरलं 11x, इथं उरले वजा 3. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना की हे जे x वर्गाचा सहगुणक 1 असल्यानंतर, x वर्गाचा सहगुणक 1 असल्यानंतर इथं काय होतं? हेच अवयव येतात. पण इथं तसं येत नाही, इथं वेगळे अवयव येतात. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही 6.1 जो सराव संच आहे तो व्यवस्थितपणे सोडवायचा आहे. थँक्यू.